स्टुडंट, हाऊ आर यू? टुडे आपल्याला काय पाहायचं आहे? इन्व्हायरमेंट आपला म्हणजे EVSचा सेकंड स्टँडर्डचा लेसन पाहायचं आहे. त्या अगोदर आपण काल मागच्या तासाला माय स्कूल हा लेसन पाहिला. आज आपल्याला फेस्टिवल फन पाहायचं आहे. तर फेस्टिवल म्हणजे काय? तर सण. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप प्रकारचे आपण सण काय करतो? साजरे करतो. आता फेस्टिवल फनमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि त्याची माहिती पाहणार आहोत. तर फेस्टिवल फन पेज नंबर 40 काढायचा आहे. फेस्टिवल ऑफ इंडिया. आपल्या इंडियामध्ये जेवढे फेस्टिवल आहेत ते आपल्याला आज पाहायचे आहेत. डिफरंट फेस्टिवल आर सेलिब्रेटेड इन आवर कंट्री. वी एन्जॉय सेलिब्रेटिंग ऑल फेस्टिवल अँड हॅव लॉट्स ऑफ फन. आपण काय करतो? आपल्या कंट्रीमध्ये वेगवेगळे फेस्टिवल साजरे करतो आणि त्यामध्ये आपण खूप सारा आनंद सुद्धा घेत असतो, एन्जॉय करत असतो. वी क्लीन अँड डेकोरेट आवर होम्स अँड द सराउंडिंग एरिया फॉर ऑल द फेस्टिवल. आपण काय करतो? आपलं घर आणि आजूबाजूचा प्रदेश काय करतो? स्वच्छ करतो. वी वेअर न्यू क्लॉथ्स अँड विजिट आर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. आपण नवीन कपडे घालतो आणि आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेट वस्तू देण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी जातो. वी ऑल्सो एक्सचेंज ग्रीटिंग कार्ड्स. आपण त्यांना शुभेच्छा पत्र सुद्धा देतो. तर असा हा फेस्टिवल आपल्या भारतामध्ये साजरा करतात. त्यामधला पहिला फेस्टिवल आहे गुढीपाडवा. आता गुढीपाडव्याला काय बरं करता? कोण सांगेल? कोणाला माहिती आपण गुढीपाडव्याला काय काय करतो? तर गुढीपाडव्याला आपण दाराभोवती गुढी उभा करतो. गुढी उभा म्हणजेच एका बांबूला साडी, कडुनिंबाचा फाटा, फुले व तांब्या उलटा ठेवून काय करतो? त्याची पूजा करतो. आता मागे असं म्हटलं जातं की राम हा वनवासाहून परत येताना त्याचं स्वागत करण्यासाठी अयोध्येमध्ये अशा गुढ्या उभा केल्या होत्या. तर त्याचंच हे प्रतीक म्हणून आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मराठी लोकांमध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. द पीपल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटेड दिस डे ॲज न्यू इयर. It is considered auspicious to start any new activity on this day. एक 3.5 मुहूर्तापैकी चांगला मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला महत्त्व आहे. आपला नेक्स्ट सण आहे दशेरा. लॉर्ड रामा डिफेटेड रावण ऑन दिस डे. सो ऑन दिस डे वी सेलिब्रेट द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. वी डेकोरेट आवर होम विथ तोरन्स अँड ब्रस्ट फायर क्रॅकर्स. आता दशेरा म्हणजेच दसरा. तर दसऱ्यामागे स्टोरी काय आहे की रामाने काय केलं? क्रूर रावणाचा अंत केला आणि त्याला जाळून टाकलं. तर त्यामध्येच काय आहे भावना की आपणही आपल्या मनातील वाईट भावना, कृत्य सगळं जाळून टाकायचं आहे. वाईट गोष्टीचा नाश करायचा आहे आणि चांगलं आत्मसात करायचं आहे. मग त्यासाठी आपण तोरण, फटाके वगैरे लावून घराची शोभा वाढवतो. आता नेक्स्ट आपला सण आहे सगळ्यांना आवडतीचा दिवाळी. दिवाळी इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. दिवाळी कशाचा सण आहे? दिव्यांचा, लाईटचा सण आहे. पीपल बाय न्यू क्लॉथ्स अँड न्यू हाऊस होल्ड थिंग्स. दे प्रिपेअर स्वीट्स ॲट होम, लाईट दियाज अँड ब्रस्ट फायर क्रॅकर. माणसे काय करतात? दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. नवीन कपडे आणि नवीन घरामध्ये गोष्टी घेतात. त्याचबरोबर मिठाई, पणत्या आणि फटाके वाजवून दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. द पारशी न्यू इयर. द पारशी वर्शिप द स्केअर्ड फायर इन ॲन अग्यारी. दे वेअर देअर ट्रॅडिशनल ड्रेस. पारशी लोक काय करतात? त्यांचा पारंपरिक ड्रेस घालून प्रार्थना करतात. त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? अग्यारी. तर त्यानंतरचा सण आहे आपला रमजान ईद. आता रमजान ईद म्हणजे काय बघा? मुस्लिम फास्ट ड्युरिंग द एंटायर मंथ ऑफ रमजान. दे ऑफर प्रेयर्स एव्हरी डे. दे सर्व अ स्पेशल स्वीट डिश कॉल्ड शेवया टू देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. बघा, रमजानच्या दिवशी, रमजानच्या वेळेस अख्खा महिना मुस्लिम बांधव आपले फास्ट करतात, उपवास करतात आणि प्रार्थना करतात. मग ते त्यांच्या स्पेशल रमजानच्या दिवशी शेवयांची खीर बनवून एकमेकांना सर्व करतात, नातेवाईकांना वाटतात.
त्यानंतरचा आपला पुढचा सण आहे ख्रिसमस. जीसस ख्राइस्ट वॉज बॉर्न ऑन 25th of December. This day is celebrated as Christmas. People go to the church and offer prayers. जीसस ख्राइस्ट नावाचे आहेत, त्यांचा 25 डिसेंबरला जन्म झालेला असतो आणि त्यावेळेसच ख्रिसमस हा सण साजरा करतात. आणि चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन बांधव आपले काय करतात, प्रेयर करतात, प्रार्थना करतात. त्यानंतर बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ गुरु नानक. गुरु नानक फाउंडेड द सिख रिलिजन. सिख धर्माची स्थापना कोणी केली, गुरु नानकांनी. द ॲनिव्हर्सरी ऑफ हिज बर्थ इज सेलिब्रेटेड विथ ग्रेट जॉय एव्हरी इयर ॲज गुरु नानक जयंती. मग गुरु नानकांचा जो बर्थडे आहे, त्यांचा जन्मदिवस हा गुरु नानक जयंती म्हणून पाळला जातो. बघा खाली क्वेश्चन काय दिलेलं आहे, टिक द करेक्ट स्टेटमेंट. लॉर्ड रामा डिफेटेड रावणा ऑन दशहरा डे. Question is, answer is right. Guru Nanak founded the Sikh religion, right. Parsi worship the sacred fire in an agari, right. Answer the following question. Which festival is called the festival of lights? Diwali. Who was born on 25th of December? कोण जन्मलं 25 तारखेला? जीसस ख्राइस्ट. नेम ऑफ द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र विच मार्क्स द बिगिनिंग ऑफ न्यू इयर. इट्स कॉल गुढी पाडवा. समजलंय सगळ्यांना. आता ह्याच्यानंतरच्या पेजवरती एक ॲक्टिव्हिटी दिली आहे 42 पेजवरती, मेकिंग लँटर्न. तुम्ही काय करायचं आहे, पेपरचं लँटर्न बनवायचं आहे.